नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा झाला आणि या मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर निशाणा साधला। रायगडावर छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केलेल्या शहांनी आम्हाला शिवरायांबद्दल सांगू नये असं उद्धव ठाकरे म्हणाले। आमची चर्चाही झालेली आहे। त्या संदर्भात जी योग्य कारवाई करायची आहे ती तर आम्ही करणारच आहोत, कारण आमचं सगळ्यांचंच मत आहे की महापुरुषांचा अपमान, छत्रपतींचा अपमान करणाऱ्याला तर टकमक टोकावरनच लोटून दिलं पाहिजे। पण आपण लोकशाहीमध्ये आहोत, त्यामुळे लोकशाही अनुरूप या ठिकाणी नियम तयार करण्याचं काम हे आपण निश्चितपणे करू। देवेंद्र फडणवीस बोलले की शिवरायाचा अपमान करणाऱ्याला टकमक टोकावरून ढकलावं असं वाटतं। पुढचं बोलण्याच्या आधी त्याने कोणतरी सांगितलं की अमित शहा त्यांच्याबद्दल एकेरी नावात बोललेत, शिवाजी महाराजांचा उल्लेख त्यांनी एकेरी नावात केलाय, मग थांबले। पण आपण लोकशाहीमध्ये, कारण माहिती आहे तुमच्या शेंड्या त्यांच्या हातात आहेत। काय कोणत्या तोंडाने तुम्ही आम्हाला सांगते की हिंदुत्व हिंदुत्व? मुळामध्ये तुमचं जे हिंदुत्व आहे ते बुरसटलेलं आम्हाला मान्य नाहीच आहे। तुम्हाला आम्ही सोडले, आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही। मी परत सांगतो, पण हा जो काही भ्रम निर्माण करतायत आणि मगाशी जे काय मी तुम्हाला सांगितलं की एकमेकांमध्ये दगड मारायला लावायचे, इकडे बटेंगे तो कटेंगे, तिकडे बाटेंगे तो जितेंगे, मी काय चाललंय काय यांचं? नेमकं काहीतरी तुम्ही एक लाईन धरा ना। काय ते राजभवन, काय त्यांचा थाट कशाला पाहिजे? राज्यपाल पदाचा अवमान जर त्या खुर्चीवर बसणारी व्यक्तीच करणार असेल तर तिचा मान सर्वोच्च न्यायालयाने काय ठेवायला पाहिजे ते दाखवून दिलेलं आहे की काय करायचं। 3 महिन्याच्या आत तुम्ही याच्यावरती निर्णय घ्यायला पाहिजे। मग राज्यपालांना कुठेतरी तुम्ही करा शिफ्ट आणि राजभवनच्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास सांगणार एक प्रचंड छान मोठं स्मारक तिकडे उभं करा। ही शिवसेनेची मागणी आहे। काल परवाकडे बातमी आली, खैरे साहेब नाराज, चालले जा, कुठे जात आहे? जाऊ शकत नाही ही माणसं, जाऊ शकत नाही। पण काय करायचं की एक कुठलं तरी वाक्य घ्यायचं आणि त्याचा पराचा कावळा करून टाकायचं। चालले, कुठे चालले? आज सगळे माझ्या सोबत आहेत। एकेकाळी आत्ताचे मुख्यमंत्री तत्कालीन सुद्धा होते, म्हणजे माझ्या आधी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी नाशिक दत्तक घेतलं होतं। मग दत्तक घेतलं ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतलं होतं, ते नाशिक पालकमंत्र्याविना आज बेवारस का पडलेलं आहे? का त्याला पालकमंत्री नेमत नाहीयेत तुम्ही? एवढं नाशिकबद्दल तुमचं प्रेम उतू जात होतं की नाशिक आम्ही दत्तक घेतो। काय दत्तक बाळाचे काय तुम्ही लाड केले तुम्ही नाशिककरांनी, मला सांगा जरा। कुठेही नाशिक बेवारस नाही। नाशिकमध्ये सगळी कामं व्यवस्थित चाललेली आहे। कुंभमेळ्याची तयारी अतिशय वेगात चाललेली आहे। पण मला समजत नाही उद्धवजींना नाशिकमध्ये विचारतं कोण आहे? त्यांचं आहे काय राहिलेलं त्या ठिकाणी? त्यांना म्हणतात निवडणुका आहेत महापालिकेच्या, त्याला सामोरं या आणि तुमचं कोण निवडून येतं ते त्या ठिकाणी बघा, लोक तुम्हाला त्याचं उत्तर देतील। अमित शहाजी, छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही सांगून कोणी महाराष्ट्रापुरतं सीमित ठेवेल नाही। नाही, महाराष्ट्र सगळीकडे पोचलेले, जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलेले। पण खरोखर तुम्हाला जर का त्यांच्याबद्दल आदर असेल तर शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा देशभर। आमच्या देशाचं दैवत, इकडे येऊन नुसते मतांसाठी छत्रपती शिवाजी महाराज की बोलू नका। इकडे झोपले होते का? आपण मुख्यमंत्री होते त्यावेळेला मागणी केली आपण? तर मागणी केली का आपण मुख्यमंत्री असताना आपण काय केलं तिथे? ते ठरवतील ना, पंतप्रधान ठरवतील। शिवाजी महाराज तर आमच्यासाठी आदर्शच आहेत, तो काही प्रश्नच नाहीये। महाराष्ट्राला सुट्टी आहे, देशाचे निर्णय घेतील। पण आपण मुख्यमंत्री असताना आपण कधी गेलात का तिथे? कधी आपण म्हटलं का? कधी अभिषेक केला का? विनाकारण काहीतरी आता कामं शिल्लक राहिलेलं नाही म्हणून काही बोलायचं, काही सांगायचं।